नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे. मी आता ज्या ठिकाणी उभा आहे पुणे नाशिक हायवे आहे आणि वडगाव कांदळी हे गावचं हे कार्यक्षेत्र आहे. पुढे एक पूल आहे, पुलाच्या पलीकडं पिंपळवंडी हे गाव आहे. तर विषय असा आहे की 2 दिवसांपूर्वी एक बातमी हाती आली आणि ती बातमी अशी होती का याच ठिकाणामध्ये एक 2 कला केंद्र आहेत. एक या साईडला तुळजाभवानी नावाचं कला केंद्र आहे, त्याच्या थोडं पुढं गेलं तर बडे सर्व्हिस सेंटर म्हणून एक कला केंद्र आहे, ते पेट्रोल पंप देखील आहे. तर ती बातमी अशी हाती आली की त्या बडे सेंटरपाशी जो कला केंद्र आहे तर त्या ठिकाणी काही तरुणांनी खूप धुडगूस घातला आणि तिथले भोर नावाचे जे व्यवस्थापक होते त्यांना गंभीर अशी मारहाण केली. तर मारहाण करताना ती काही साधी मारहाण नव्हती, तर घातक शस्त्र म्हणजे रॉड वगैरे काठ्या यांनी लाथाबुक्यांनी त्या तरुणांनी त्या मॅनेजरला मारहाण केली अशी बातमी झाली. नंतर दुसरी देखील बातमी आली की अशी काही मारहाणीची घटना घडली नाहीये, त्यामध्ये ते खुर्चीवरून पडल्यामुळं त्यांना इजा झाली आहे. परंतु नक्की याच्यामध्ये रहस्य वेगळंच दडलेलं आहे. दबक्या आवाजात अशी चर्चा आहे की काही 2 विषय आहेत. काही लोक म्हणतात की खेडमधली काही मुलं या ठिकाणी त्या कला केंद्रामध्ये आली होती. काही लोक असे म्हणतात की बीड साईडची काही लोक आली होती आणि तिथं त्यांच्यामध्ये वाद झाला आणि ते वादाचं पर्यवसन हाणामारीमध्ये झालं आणि त्या मॅनेजरला गंभीर अशी मारहाण केली. तर तितकी वेळ आता जर खुर्चीवर पडलं तर कुणी ॲडमिट होईल का, हा देखील प्रश्न आहे. ते मॅनेजर हॉस्पिटलमध्ये देखील ॲडमिट होते, त्यांचे बरंच काय हातापायाला मारहाण लागलेली आहे. काही लोक म्हणतात की वार पण झालेले आहेत. मग जर असं असेल तर मग हे कोणती पद्धत आहे का जुन्नर तालुक्यामध्ये पेमदारा गावामध्ये जे कला केंद्र सुरू होणार होतं तिथल्या गावकऱ्यांनी विरोध केला आणि तो कला केंद्र सुरू होण्याचा तो काय आहे प्रयत्न तो हाणून पाडला. त्याला तालुक्यातल्या नेत्यांनी देखील साथ दिली. काय दिली तर कारगी शिवजन्मभूमी आहे, शिवजन्मभूमीमध्ये कला केंद्र नकोय. एकीकडं एक विरोध करायचा, दुसरीकडे मात्र ही कला केंद्र मस्तपैकी जोरात सुरू आहे. या कला केंद्राला कशी परवानगी मिळते हा देखील प्रश्न आहे. कला केंद्र म्हणजे काय, त्या एक विशिष्ट समाजाच्या ज्या काही महिला आहेत त्या नाच काम करतात किंवा त्यांचे चरितार्थ चालवतात, त्यासाठी ते कला केंद्र आहे. त्याच्यामध्ये ते जायचं, त्याची बारी लावायची, त्यांचे काही पैसे असतात ते द्यायचे, त्या तिथं नाचणार, पारंपरिक वाद्यवृंद काय ते वाजवतात. तर आता हळूहळू इथलं बरंच अशा वेगवेगळ्या चर्चा येतात की ही सगळी डीजे सिस्टम चालू झालेली आहे. रात्री उशिरापर्यंत कला केंद्र सुरू असतात आणि ह्या कला केंद्रामध्ये हे तमाशा रसिक वगैरे काय असतील हे यायच्याऐवजी ही गुंडगिरीची लोक येतात, त्याचा जास्त भरणा आहे. तुम्ही जर पाहिलं या जामखेड भागात किंवा या बीड वगैरे ज्या ठिकाणी तर अनेक घटना अशा चुकीच्या घडलेल्या आहेत, फार खून झालेल्या आहेत या कला केंद्रापायी. आता काल परवाच एका उपसरपंच जो ठेकेदार होता एका कला केंद्रामध्ये नाचणाऱ्या एका मुलीच्या आहारी गेला. सर्व इस्टेट त्याच्यावर त्याच्या कुटुंबावर त्यांनी उधळली आणि शेवटी त्याला तिथंच बंदुकीमध्ये सुसाईड करायची वेळ आली. असं इथं देखील तशाच अनेक चर्चा आहेत, परंतु काय कोणच ठाऊक या चर्चा बाहेर येत नाही. समजा कुठं काही झालं जुन्नर झालं कुठं बार आहेत वगैरे मारामाऱ्या ह्या सतत गुन्हे दाखल होतात, परंतु इथं मात्र काय सगळं आलबेल आहे का काय असं वाटतं. इतकं पण आलबेल असतं त्यामुळे संशय निर्माण होतं, सगळं व्यवस्थित चालतंय त्यामुळं. परंतु ती घटना जी घडलेली आहे त्याचा व्यवस्थित पोलिसांनी तपास करायला हवा. खुर्चीवरून पडलेला माणूस ऍडमिट होऊ शकतो का, त्याला इतकी मारहाण इतकं लागतं का, हा देखील प्रशासनाने चौकशी करण्याचा विषय आहे. उद्या काही होऊ शकतं. या कला केंद्रामध्ये इथलीच नाही तर हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे अनेक लोक येतात. मग आता समजा एखादी डान्स करणारी मुलगी चांगली असेल तर तो एखादा तिथं म्हणतो का माझी बारी लावा, दुसरा येतो इरीशिरी म्हणजे त्यांच्या स्पर्धा होती आणि स्पर्धेमधून त्याच्यामध्ये एकमेकांवर राग निर्माण होतो आणि त्याच्यामुळे काही बी घडू शकतं. माग बी काही घटना घडलेल्या आहेत, परंतु काय येत आपले जातात. परंतु जर एवढं जर व्हायला लागलं असेल, हा अतिरेक जुन्नर आंबेगाव खेड सारख्या, आता खेडचं ठीक आहे थोडं खेड झालंय आता शहरीकरण, परंतु जुन्नर आंबेगाव हे सगळं याच्यामध्ये सांस्कृतिक हे जे तालुके आहेत याच्यामध्ये अशा घटना जर घडायला लागत असतील तर मग येणारी वेळ ही चिंता करण्याची. उद्या समजा इथं खून होऊ शकतो, काही होऊ शकतं, कुणी पण सुसाईड करू शकतं.
तर प्रशासनाला विनंती, आणि मला अजून एक सांगायचंय का त्या ज्या भोर नावाच्या व्यवस्थापकाला मारहाण झाली होती की काही झालं होतं, पण अशी एक चर्चा आहे त्या घटनेचा एक व्हिडिओ देखील आहे. व्हिडिओ अद्यापपर्यंत आपल्या जुन्नर टाइमच्या हाती आलेला नाहीये, त्यामुळं मी काय याच्यामध्ये काही जास्त काही वाच्यता करू शकत नाही. परंतु मला असे लोकांनी सांगितलं की तो व्हिडिओ एका व्यक्तीने रेकॉर्ड केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये दिसतंय त्या व्यक्तीला ती काही तरुण हे बेदम मारहाण करतात. तर मग प्रशासनाने याची तात्काळ, समजा हा व्हिडिओ येणार आणि नंतर मग प्रशासन जागा होणार, त्यापूर्वीच प्रशासनाने इथे येऊन याची तात्काळ हे घेतली पाहिजे, दखल घेतली पाहिजे. सर्वप्रथम इथं हे जे सांस्कृतिक कला केंद्र आहेत ते नियमानुसार चालतात का, नक्की तिथं सांस्कृतिक कार्यक्रम होतात की वेगळे काही घडतात, ते येणारे लोक काय काय करतात, कोण येतात, कोणत्या स्वरूपाचे असतात, याची सगळी खातरजमा पोलिसांनी करावी. समजा आज तुम्ही सांगशाल का खुर्चीवरून पडला, उद्या तो व्हिडिओ बाहेर आल्यावर काय बोलणार. हे प्रशासनाला विनंती आहे. समजा नियमात चालू असेल तर त्याचा काही विरोध नाही, पण एकीकडं तुम्ही पेमदारला विरोध करता, इकडं नियमात आहे म्हणून सांगता. पण याच्यामध्ये जर अनुचित घडत असेल तर पोलीस प्रशासनाने या ठिकाणी जातीने लक्ष घालावे आणि जे कोणी याच्यामध्ये दोषी असेल त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. जुन्नर टाइम्स, वडगाव कांदळी, जुन्नर.